Hello students, a very good morning to all of you. Today also we'll discuss the next part of periodic classification of elements. बाळांनो तुम्हाला आणखीन काय थोडंसं डीप मध्ये सांगणार आहे मी पिरियडिक टेबल बद्दल, जे की तुम्हाला 11th साठी खूप महत्त्वाचं आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे ना? तुम्ही इथंच बेस थोडंसं परफेक्ट करून घ्या. ठीक आहे. लास्ट लेक्चर मध्ये आपण पिरियडिक ट्रेंड्स पाहिलं, त्याच्यामध्ये atomic radius, करेक्ट. atomic radius decreases from left to right in periodic table. लेफ्ट टू राईट काय atomic radius डिक्रीज होत जाते. का डिक्रीज होते? कारण न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होतो. न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होत असल्यामुळं येस जे काय सेल मधले इलेक्ट्रॉन्स आहेत, एकाच सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स राहणार आहेत तिथं. ठीक आहे. they get attracted towards the nucleus. That's why size decreases. Are you getting? From top to bottom size increases. साइज काय इन्क्रीज होते? कारण सेल नंबर इथं काय होतो? इन्क्रीज होतो. त्याच्यामध्ये कोव्हॅलेंट रेडियस पण पाहिलं आपण. आयोनिक रेडियस पाहिलं, बरोबर ना. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन साइज किंवा काय ॲटॉमिक रेडियस पाहिलं आपण, करेक्ट. त्याच्यानंतर व्हॅलन्सी पाहिलं, करेक्ट ना. व्हॅलन्सी along the period means variation of valency along the period and variation of valency along the group. Along the group valency vary होत नाही, बरोबर आहे ना. येस, व्हॅलन्सी जी आहे ग्रुप साठी काय राहते? सेम राहते, पण पिरियड साठी मात्र काय होते? व्हॅलन्सी चेंज होते, करेक्ट ना. आणि ते कसं फाइंड आउट करायचं ते लास्ट लेक्चर मध्ये स्टडी केलं आपण. ठीक आहे. आज नेक्स्ट पॉइंट स्टडी करूया आपण. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट इज इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी और मेटॅलिक कॅरेक्टर. ठीक आहे. आता इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय आहे? तुम्ही 10th मध्ये स्टडी केलं की बाबा एखादा एलिमेंट असेल किंवा काय एखादी मेटल असेल, when it donates the electron it forms positively charged ion like this. When metal donates electron to form it forms positively charged ion, करेक्ट. मग तो मोनोपॉझिटिव्ह असेल, डायपॉझिटिव्ह असेल किंवा ट्रायपॉझिटिव्ह असेल. ठीक आहे. पॉझिटिव्ह चार्ज जर येत असेल तर त्याला म्हणायचं इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, ठीक आहे ना. मग आता इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कशावरनं ठरवायचं? जर त्या एलिमेंटची ग्रेटर टेंडेन्सी असेल टू डोनेट द इलेक्ट्रॉन देन that element is said to be more electropositive. See here, the tendency of an atom of element is to lose valence electrons and form positive ion. ठीक आहे, is called electropositivity. ability आहे, टेंडेन्सी आहे एटमची to donate electron, to lose electron. कुठले इलेक्ट्रॉन्स लूज करतो? तो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. आणि जर का तो पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म करत असेल तर दॅट इज कॉल्ड एज what? Electropositivity. That property, that is the property. Are you getting? Greater the electropositive character, greater is the metallic character. Very important. ठीक आहे ना. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वरच काय डिपेंड आहे? मेटॅलिक कॅरेक्टर डिपेंड आहे. म्हणजेच काय, एखाद्या एलिमेंटची टेंडेन्सी टू डोनेट इलेक्ट्रॉन हायर असेल, ठीक आहे ना. टेंडेन्सी टू डोनेट इलेक्ट्रॉन, डोनेट म्हणा किंवा लूज म्हणा, इलेक्ट्रॉन हाय, दॅट विल बी हायली मेटॅलिक, बरोबर आहे ना. मेटॅलिक कॅरेक्टर कसं ठरवायचं? तर काय, टेंडेन्सी टू लूज इलेक्ट्रॉन वरनं, कॅपॅसिटी टू लूज इलेक्ट्रॉन वरनं ठरवायचं. समजलं? ठीक आहे. मग इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर अलॉंग दी पिरियड आणि डाऊन दी ग्रुप काय होतं? चेक करा. सी हियर, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर डिक्रीजेस ऑन मुव्हिंग अक्रॉस द पिरियड. ठीक आहे ना. पिरियड मध्ये जसं जाल तुम्ही अलॉंग द पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट जसं जाल इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर काय होतं? डिक्रीज. काय इन्क्रीज होतं? इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर इन्क्रीज होतं. व्हॉट इज इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर? टेंडेन्सी ऑफ एन ॲटम, त्याच्या ऑपोजिट टेंडेन्सी ऑफ ॲटम टू गेन द इलेक्ट्रॉन, दॅट इज कॉल्ड एज tendency of atom to gain the electron to form electronegative atom or anion. Electronegative atom or anion, that is called as electronegativity. येते लक्षात हे? ठीक आहे. टेंडेन्सी टू लूज द इलेक्ट्रॉन म्हणलं की इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, करेक्ट. का? कारण तो कॅटायन फॉर्म करतो, पॉझिटिव्ह आयन फॉर्म करतो, म्हणून इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणायचं. ठीक आहे. आणि
टेंडेन्सी टू गेन इलेक्ट्रॉन, एखादी एलिमेंट इलेक्ट्रॉन घेत असेल ओके आणि निगेटिव्ह आयन फॉर्म करत असेल तर त्याला म्हणायचं इलेक्ट्रोनिगेटिव्ह. इलेक्ट्रोनिगेटिव्ह हे खूप महत्वाचे पॉइंट्स आहेत बाळांनो दोन्ही, जे की तुम्हाला 11th ला खूप महत्वाचे, कॉम्पिटिटिव्ह एक्झामला खूप महत्वाचे आहेत. ठीक आहे ना. इलेक्ट्रोनिगेटिव्ह समजलं हे. ठीक आहे. आता दोन्ही एकत्रच बघूया आपण. ओके बघा, ग्रेटर द इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर, ग्रेटर इज द मेटॅलिक कॅरेक्टर. मला सांगा त्याच्या अपोजिट, ग्रेटर द इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर म्हणलं तर ग्रेटर द नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. मेटॅलिकच्या ठिकाणी काय ठेवाल, इथं नॉन मेटॅलिक ठेवाल. आलं लक्षात. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर डिक्रीजेस ऑन मुव्हिंग ओके अक्रॉस द पिरियड. बघा ओके, फ्रॉम लेफ्ट टू राईट गेलं तर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर काय होत जातं, डिक्रीज. इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर काय होईल, इन्क्रीज. टेंडेन्सी टू लूज इलेक्ट्रॉन काय होत जातं, डिक्रीज होत जातो, बरोबर ना. ओके, आणि टेंडेन्सी टू गेन इलेक्ट्रॉन काय होत जातं, इन्क्रीज होत जाते. समजलं ना. ओके, डोनेशन आणि ओके सॉरी, टेंडेन्सी टू लूज इलेक्ट्रॉन आणि टेंडेन्सी टू गेन इलेक्ट्रॉन, ह्या दोन गोष्टी अपोजिट असतील. करेक्ट ना. इकडं ह्या पॉइंट मध्ये बघा आता, अल्कली मेटल्स आर द मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह अँड हॅलोजन्स आर द लिस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. बघा, अल्कली मेटल जे आहेत ते कशा आहेत, मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहेत. आलं लक्षात. मग त्याच्या अपोजिट काय होईल, अल्कली मेटल्स आर लिस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह. आलं लक्षात. हे मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतील तरी काय असणार आहेत, लिस्ट. अल्कली मेटल्स म्हणजे कुठले, एस ब्लॉक एलिमेंट्स, त्याच्यामध्ये ग्रुप फर्स्ट एलिमेंट्स. करेक्ट ना. अँड हॅलोजन्स आर लिस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स. हॅलोजन्स कशा आहेत, लिस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. याचा अर्थ काय, मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह. येतं लक्षात. हॅलोजन्स कशा असतील मग, मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह. आलं लक्षात. ठीक आहे. मग पिरियडिक टेबल मध्ये मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट कुठला आहे, मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट फ्रान्सियम. ठीक आहे ना. ओके, काय आहे, मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. ठीक आहे. जनरली हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे, तुम्हाला मागे सांगितलं मी कसा आहे तो, रेडिओ ऍक्टिव्ह. त्याचा लाईफ टाइम कमी असल्यामुळे ओके तो स्टडी केला जात नाही. ओके, कुठपर्यंत एलिमेंट स्टडी केले जातात, सीझियम पर्यंत. त्याच्यामुळे काय, समटाइम्स तुम्हाला काय देऊ शकतात, सीझियम पण देऊ शकतात. आलं लक्षात. त्याचं रिझन काय सांगितलं, फ्रान्सियम कसं आहे, रेडिओ ऍक्टिव्ह आहे, लाईफ टाइम कमी आहे, तो काय होतो, एस डिस्ट्रॉय होतो लवकर. आलं लक्षात. ठीक आहे. एस आणि सीझियम जो आहे ओके तो आफ्टर फ्रान्सियम मोस्ट ओके एस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. अंडरस्टूड. इन पिरियडिक टेबल. मला सांगा मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, त्याच्या ऑपोजिट कुठला, एस, हे हॅलोजन फॅमिली. ओके, त्याच्यामध्ये नोबल गॅसेस घ्यायची गरज नाही. हॅलोजन फॅमिलीमध्ये मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कोण आहे, फ्लोरीन. मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट इन पिरियडिक टेबल. ठीक आहे ना. मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह. फ्रान्सियम जर दिलेलं असेल तर फ्रान्सियम घ्यायचा, फ्रान्सियम दिला नसेल तर सीझियम घ्यायचा. आलं लक्षात हे. ठीक आहे. आणि मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे, फ्लोरीन आहे. समजलं हे. ठीक आहे. ट्रेंड्स बघूया आपण पुढे आपण काय काय होतं. ठीक आहे. नेक्स्ट बघा, बेसिक नेचर ऑफ ऑक्साइड्स. म्हणजे काय, त्या मेटलचे जे काय ऑक्साइड्स असणार आहेत. करेक्ट ना. बेसिक नेचर ऑफ ऑक्साइड्स ऑफ मेटॅलिक कॅरेक्टर. ऑक्साइड्स ऑफ मेटॅलिक कॅरेक्टर, that is it also decreases along the period and okay increases down the group. ठीक आहे. नुसतं इथं बेसिक नेचर होणार. ठीक आहे ना. बेसिक नेचर ऑफ ओके ऑक्साइड्स ऑफ मेटल म्हणू शकतो, मेटल. ओके, अलॉंग द पिरियड काय होतं, डिक्रीज. बेसिक म्हणजे कसं, बेस जे फॉर्म करतात ना ओके बेस म्हणतो त्याला आपण. अलॉंग द पिरियड काय होत जातं, डिक्रीज. आणि डाऊन द ग्रुप काय होत जातात, इन्क्रीज. मोस्ट बेसिक म्हणलं ओके तर काय, जो डाऊन आहे सीएस. ठीक आहे ना. ओके, सीएस चा ऑक्साइड जो आहे तो मोर बेसिक असतो. आलं लक्षात. ठीक आहे. फ्रॉम लेफ्ट टू राईट बेसिक नेचर काय होत जातं, डिक्रीज. आणि फ्रॉम टॉप टू बॉटम बेसिक नेचर काय होत जातं, इन्क्रीज. मोस्ट बेसिक ऑक्साइड्स कुठले असतात तर काय, एस ब्लॉक एलिमेंट्स. अंडरस्टूड. ठीक आहे. नोट करून ठेवा तसं, मोस्ट बेसिक ऑक्साइड्स. ओके.
Now we'll move towards the next point, that is very important, ionization enthalpy. ठीक है ना? In short, it is called as a IE. The ionization enthalpy, ionization असं म्हणलंय. Ionization म्हणजे formation of ion. ठीक आहे ना? Formation of ion. त्याला ionization म्हणायचं. ठीक आहे, डेफिनेशन काय बघा. It is the energy required to remove an electron from the isolated म्हणजे सिंगल. ठीक आहे ना? गॅसियस ॲटम म्हणजे गॅसेस ॲटम मधला. ठीक आहे. Yes. In its ground state. बघा. Okay. It is the energy required to remove an electron from isolated gaseous atom in its ground state. Okay, yes. कुठला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. ठीक आहे ना? ओके, येस. मग जी काय एनर्जी लागते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी, बरोबर आहे ना? ओके, सपोज इथे इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जी काय येस एनर्जी लागते, ओके, दिस टाइप ऑफ एनर्जी इज कॉल्ड एज अ आयोनायझेशन एनर्जी. ठीक आहे ना? ओके, हा मेटल आहे गॅसेस स्टेट मध्ये. त्या मेटल मधून ओके येस इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा आहे आणि आयन मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे तुम्हाला त्याचं. ठीक आहे ना? ओके, आयन मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी जी काय एनर्जी लागते टू रिमूव्ह दिस इलेक्ट्रॉन, ओके, दॅट टाइप ऑफ ओके एनर्जी इज कॉल्ड एज आयोनायझेशन एनर्जी. आयोनायझेशन झालं म्हणजेच काय आयन फॉर्म झालं. समजलं हे? ठीक आहे ना? ओके, येस. त्याच्यावरती ओके आयोनायझेशन एनर्जी वरती सुद्धा बरेच फॅक्टर डिपेंड आहेत. म्हणजेच आयोनायझेशन एनर्जी डिक्रीज कशी होते, इन्क्रीज कशी होते. ठीक आहे ना? कुठले फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहेत ते पुढे बघायचं आहे आपल्याला. ठीक आहे. द युनिट काय आहे बघा आयोनायझेशन एन्थॅल्पीचं कशामध्ये मेजर करतात तर किलो जूल पर मॉल. ठीक आहे. सपोज आयोनायझेशन एनर्जीज फॉर फर्स्ट मेटल. ठीक आहे ना? एका मेटल साठी आयोनायझेशन एनर्जी बघूया. when it removes one electron it forms one positive charge. करेक्ट. आता पॉझिटिव्ह म्हटलं की प्रोटॉन्स वाढले. प्रोटॉन वाढले म्हणजे न्यूक्लिअर चार्ज वाढला. न्यूक्लिअर चार्ज जर वाढला तर इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते मोर अट्रॅक्टेड होतात टुवर्ड्स द न्यूक्लियस. बरोबर आहे ना? ओके, मग सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी जी आहे, सपोज दिस इज आयोनायझेशन एन्थॅल्पी फर्स्ट, आयोनायझेशन एन्थॅल्पी ओके सेकंड. जनरली एक्सेप्शन आहेत त्याला दुसरे पण. जनरली आयोनायझेशन सेकंड आयोनायझेशन एनर्जी जी आहे ती हायर असते. प्लस, बरोबर आहे ना? ओके, आता प्लस ऑलरेडी होता, आणखीन एक इलेक्ट्रॉन ओके रिमूव्ह केलं तर +2 होतो. करेक्ट. M2 प्लस आहे. ओके, परत जर तुम्ही इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला, वॉट एव्हर एनर्जी रिक्वायर्ड इज थर्ड आयोनायझेशन एनर्जी विच फॉर्म्स M3 प्लस प्लस इलेक्ट्रॉन. आलं लक्षात? ठीक आहे. जनरल ऑर्डर जी आहे, जनरल ही जनरल जिथं असतं ना ओके तिथे एक्सेप्शन्स असतात मुळात, आणि ते एक्सेप्शन्स आपल्याला 11th क्लास मध्ये स्टडी करायचे. ठीक आहे ना? M ओके 2 प्लस 3 प्लस झालं ना? ओके, याचा अर्थ काय M2 प्लस रिक्वायर्स मोर आयोनायझेशन एनर्जी. लेटर ऑन M प्लस अँड देन M. न्यूट्रल मेटल मध्ये ओके जी काय आयोनायझेशन एनर्जी रिक्वायर्ड आयोनायझेशन एनर्जी आहे ती लेस असते एज कम्पेअर टू दी पॉझिटिव्हली चार्ज. का? तिथं प्रोटॉन जास्त असतात त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन्सला अट्रॅक्ट करून ठेवतात ते. बरोबर आहे ना? ओके, प्रोटॉन्स वाढल्यामुळे न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळे इलेक्ट्रॉन्स काय होतात अट्रॅक्ट होतात टुवर्ड्स दी न्यूक्लियस. व्हेरिएशन ऑफ आयोनायझेशन एन्थॅल्पीज इन पिरियड. ठीक आहे ना? ओके, पिरियड मध्ये व्हॅलन्स आयोनायझेशन एन्थॅल्पी कशी व्हॅरी होते ते बघूया. ठीक आहे. अलॉंग द पिरियड आयोनायझेशन एन्थॅल्पीज आर एक्सपेक्टेड टू इन्क्रीज in moving across the left to the right because the nuclear charge increases and the atomic size decreases. न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होतो आणि ॲटॉमिक साईज काय होते डिक्रीज होते. ठीक आहे ना? ओके, थोडंसं सांगतो रिलेटेड टू इट. ओके, अलॉंग द पिरियड ओके एन्थॅल्पी आयोनायझेशन एन्थॅल्पी काय होते डिक्रीज होते. आता बघा फ्रॉम लेफ्ट टू राईट. ओके, लेफ्ट टू राईट ज्यावेळेस जाल तुम्ही ओके साईज काय होते सांगा बरं. साईज डिक्रीजेस. ठीक आहे. इलेक्ट्रॉन्स are more attracted towards the nucleus. आणि जर का इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियस कडे अट्रॅक्ट झाले असतील बघा ओके, सपोज हे इलेक्ट्रॉन्स आहेत. आता हे इलेक्ट्रॉन्स जर मोर टाइटली ओके हेल्ड असतील टुवर्ड्स द न्यूक्लियस, जर
अट्रॅक्ट झाले असतील ओके तर इट रिक्वायर्स मोर एनर्जी. लक्षात येते आयोनायझेशन एन्थॅल्पी ओके इज रिक्वायर्ड विल बी मोर. समजते. मग फ्रॉम लेफ्ट टू राईट साइज डिक्रीज होते, अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन इन्क्रीज होते. बरोबर आहे ना. ओके त्याच्यामुळे आयोनायझेशन एन्थॅल्पी काय होते डिक्रीज होते. सो आयोनायझेशन एन्थॅल्पी आयोनायझेशन ओके एस एन्थॅल्पी ओके इन्क्रीजेस सॉरी डिक्रीज नाही होणार. ओके साइज डिक्रीज झाली की आयोनायझेशन एन्थॅल्पी काय होते इन्क्रीज होते. आयोनायझेशन एन्थॅल्पी इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट. लेफ्ट टू राईट काय इन्क्रीज होते समजलं. कारण काय येस इट रिक्वायर्स मोर एनर्जी ओके टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन. वाय बिकॉज साइज इज लेस. ठीक आहे येस त्या ट्रेंड्स आहेत पुढे. व्हेरिएशन ऑफ आयोनायझेशन एन्थॅल्पी अलोंग द पिरियड. आता त्याला एक्सेप्शन्स आहेत बाळांनो. ओके ही जनरल स्टेटमेंट आहे जनरल. ठीक आहे त्याच्यामध्ये एक्सेप्शन आहेत. ठीक आहे सपोज आपण बेरिलियमचा विचार केला. लिथियम, बेरिलियम, बोरॉन, ओके कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. ओके आणि नोबल गॅसेस साठी तर आयोनायझेशन एन्थॅल्पी एक्सेप्शनली हायर असते कारण ते स्टेबल आहे. नोबल गॅसेस कसे असतात स्टेबल. करेक्ट ना. ठीक आहे आता हा ऑलरेडी कसा आहे मेटल आहे त्याच्यामुळे त्याची आयोनायझेशन एन्थॅल्पी जी आहे ती हायर असते. बरोबर आहे ना. ओके त्याच्यानंतर कोणासाठी असणार आहे बोरॉनसाठी सॉरी बेरिलियमसाठी. देन व्हॉट बोरॉन. करेक्ट ना. ओके येस आयोनायझेशन एन्थॅल्पी ओके येस मी उलट लिहिलं हे काय राहायला पाहिजे येस इट शुड डिक्रीज फ्रॉम द लेफ्ट टू राईट. हा स्टेटमेंट मध्ये काय सांगितलं डिक्रीजेस इन्क्रीजेस सॉरी इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट. करेक्ट सांगते वेळेस थोडस इथं प्रॉब्लेम झाला. ठीक आहे बघा परत एकदा. आयोनायझेशन एन्थॅल्पी काय होते इन्क्रीज होते फ्रॉम ओके येस लेफ्ट टू राईट अशी इन्क्रीज होत जाते का साइज डिक्रीज होते ना. करेक्ट. मग कोणाची आयोनायझेशन एन्थॅल्पी हायर असणार आहे सगळ्यात तर फ्लोरीनची असली पाहिजे. आणि कोणाची लोअर असणार आहे. ठीक आहे ना इथं म्हणूया लोवेस्ट आणि इथं म्हणूया हायेस्ट. समजलं का. इन दी पिरियड ओके लिथियमची लोवेस्ट असणार आहे ओके आणि काय फ्लोरीनची कशी असणार आहे हायेस्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी. का असं होतं ओके कारण फ्लोरीन कसं आहे मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे त्याची साईज कशी आहे स्मॉलर आहे कम्पेअर्ड टू द लिथियम. करेक्ट त्याच्यामध्ये काय एक्सेप्शन्स पण आहेत. ओके येस ह्या केसेस मध्ये काय एक्सेप्शन्स आहेत. ओके त्याला रिस्पॉन्सिबल कोण आहे तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ठीक आहे ना. ओके बेरिलियम आणि बोरॉन मध्ये कम्पेअर केलं तर बोरॉनची हायर असली पाहिजे ना. ओके पण एक्सेप्शन काय आहे बघा. हे तुम्हाला 11th मध्ये स्टडी करायचं एक्सेप्शन. ठीक आहे ना. ओके बेरिलियमची आयोनायझेशन एन्थॅल्पी बोरॉन पेक्षा हायर आहे. असली काय पाहिजे होती ओके एस ऍक्च्युअल मध्ये बोरॉनची हायर पाहिजे होती ना. ओके इकडे इन्क्रीज होत जाते ही अशी इन्क्रीज होते. बरोबर आहे ना. ओके लाईक दिस. बट ओके बेरिलियमची हायर आहे एज कम्पेअर्ड टू दी बोरॉन. असं का होतं तर काय येस त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बेरिलियमचं असतं 1s2 2s2. ठीक आहे ना. ओके ह्या एस मध्ये ओके इलेक्ट्रॉन जे आहेत ते कसे आहेत फुलफिल्ड आहेत असं म्हणू शकता. इट इज अ स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे नाही समजलं तरी 11वी मध्ये क्लिअर होणार आहे तुम्हाला हे ज्यावेळेस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डिटेल मध्ये स्टडी कराल. दिस इज स्टेबल ओके इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ठीक आहे ना स्टेबल आहे. बोरॉन मध्ये काय असतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 ठीक आहे एस 2p1. दिस इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ बोरॉन. दिस इज अनस्टेबल ॲज कम्पेअर्ड टू व्हॉट येस बेरिलियम. ठीक आहे ना. ओके हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नायट्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये कोणाची हायर असली पाहिजे होती ऑक्सिजनची असायला पाहिजे ना. ऑक्सिजनची हायर असायला पाहिजे बट इट इज नॉट पॉसिबल. ठीक आहे ना. ओके कोणाची हायर आहे नायट्रोजनची हायर आहे एज कम्पेअर्ड टू दी ऑक्सिजन. नायट्रोजन मधून इझिली इलेक्ट्रॉन रिमूव्ह होतो एज कम्पेअर्ड टू दी ऑक्सिजन. त्याला रिझन आहे परत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p3. ठीक आहे ना. ओके एक्सेप्शनल स्टॅबिलिटी आहे ड्यू टू दी सिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे ना. ओके
नाही समजलं तरी ओके, फक्त एक असं काय म्हणू शकता फॅक्टर आहे असं लक्षात ठेवा. फक्त तुम्हाला कनेक्ट करून देतो मी 11वीला. ठीक आहे ना. ओके, एक्सेप्शन वरच क्वेश्चन विचारतात बघा. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन कुठे विचारतात तर एक्सेप्शन वरती विचारतात. रिपीटिंग. ठीक आहे ना. ओके, मग इथं लक्षात ठेवा आता की ऑक्सिजन आणि नायट्रोजन मध्ये नायट्रोजनची हायर असते, बेरिलियम आणि बोरॉन मध्ये ओके आयोनायझेशन एनर्जी बेरिलियमची हायर असते. ठीक आहे ना. ओके, येस, बिग क्वेश्चन मार्क. ओके, मग आपण जर ऑर्डर लावलं ओके तर काय बेरिलियम सॉरी अगोदर कोण येईल बोरॉन येईल, त्याच्यानंतर मग बेरिलियम येईल, त्याच्यानंतर मग कार्बन येतो, मग कोण येतो ऑक्सिजन येतो आणि देन नायट्रोजन. ही अशी ऑर्डर येते बघा. ठीक आहे ना. एक्सेप्शन आहे लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट. समजलं हे. ओके, व्हॅरिएशन ऑफ आयोनायझेशन एन्थॅल्पी इन ग्रुप. आता ग्रुप मध्ये जर गेलं तुम्ही ओके टॉप टू बॉटम, टॉप टू बॉटम काय होतं साईज इन्क्रीज होत जाते, बरोबर आहे ना. ओके, येस बघा, फ्रॉम टॉप टू बॉटम ओके साईज इन्क्रीजेस. ॲज साईज इन्क्रीजेस ओके इज व्हॉट इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस ह्या दोन्ही मधलं अट्रॅक्शन काय होतं बघा. ओके, जेवढी साईज बिगर असेल तेवढ्या सेल ओके हायर असतील, सेल नंबर जर जास्त असतील लक्षात येते. ठीक आहे, तर अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन्स काय होत जातं डिक्रीज होत जातं. ओके, हा इलेक्ट्रॉन मोर अट्रॅक्टेड असतो, हा इलेक्ट्रॉन त्याच्यापेक्षा मोर अट्रॅक्टेड असतो. आलं लक्षात. ओके, जसं जसं साईज ओके इन्क्रीज होत गेली ओके इलेक्ट्रॉनचं आणि न्यूक्लियसचं अट्रॅक्शन काय होत जातं डिक्रीज होत जातं. समजलं हे. ठीक आहे ना. ओके, मग इथे एनर्जी जी आहे आयोनायझेशन एनर्जी ती कमी लागेल ना, इझिली इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी ओके कमी एनर्जी लागते. इथं त्याच्यापेक्षा हायर एनर्जी, इथं त्याच्यापेक्षा परत हायर एनर्जी लागते. समजलं ना. ओके, इलेक्ट्रॉन जसं जसं मध्ये जातो म्हणजेच काय टुवर्ड्स द न्यूक्लियस ओके तसे एनर्जी काय लागत जाते हायर. ओके, त्याच्यामुळे काय की लास्ट सेल इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह करण्यासाठी इथं कमी एनर्जी लागते. ओके, मग प्रत्येक ग्रुपसाठी प्रत्येक ओके पिरियड जो आहे तो काय असणार आहे. येस, ग्रुपसाठी म्हणलं मी सॉरी, प्रत्येक पिरियडसाठी ओके येस सेल नंबर काय होत जातो येस चेंज होत जातो. इथे एकच असतं बरोबर आहे ना. ओके, फक्त वन सेल. इथं किती असतात दोन सेल असतात, इथं परत तीन सेल असतात लाईक दिस, इथं फोर सेल असतात. जेवढा सेल नंबर वाढत गेला ओके तेवढं अट्रॅक्शन कमी कमी होत जातं आणि अट्रॅक्शन कमी झालं की काय येस आयोनायझेशन एन्थॅल्पी सुद्धा कमी होत जाते डाऊन द ग्रुप. ठीक आहे, सपोज आपण लिथियम टू सीजियम कन्सिडर केलं. सीजियम पर्यंत. ठीक आहे, सगळ्यात हायर एनर्जी कोणाची असणार आहे लिथियम, देन सोडियम, देन पोटॅशियम, देन रुबिडियम. ठीक आहे, ह्या आयोनायझेशन एन्थॅल्पी वरच रिॲक्टिव्हिटी समजते त्याची रिॲक्टिव्हिटी. ठीक आहे ना. ओके, येस, रिॲक्टिव्हिटी ऑर्डर काय होईल मग CS RB K Na अँड लिथियम. समजते. रिॲक्टिव्हिटी ऑर्डर जी आहे ती चेंज होते कारण हा इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करतो ना. जो एलिमेंट इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करतो लूज करतो बरोबर आहे ना. ओके, येस, इट विल बी मोर रिॲक्टिव्ह. तुम्हाला इथं रिॲक्टिव्हिटी पण समजली. क्लिअर. ठीक आहे. yes. आणि हे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट साठी आहे. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स रिॲक्टिव्हिटी करेक्ट ना. इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट साठी मात्र काय असणार आहे डिफरंट रिॲक्टिव्हिटी ऑर्डर. तिथे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी लागते. कुठली इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ते पुढे स्टडी करायचं आपल्याला. समजलं हे. ओके, नेक्स्ट पॉइंट बघूया आता. दॅट इज बघा व्हॅरिएशन ऑफ ओके येस एन्थॅल्पी इन ग्रुप पाहिला आपण. द डिक्रीज इन आयोनायझेशन एन्थॅल्पी इज डाऊन एनी ग्रुप इज बिकॉज ऑफ ओके फॉलोइंग फॅक्टर्स. कुठला आहे फॅक्टर. there is an increase in number of main okay energy cells moving from one element to the other. ठीक आहे ना, तेच सांगितलं मी तुम्हाला सेल नंबर काय होतो इन्क्रीज होतो. ठीक आहे, there is also an increase in magnitude of screening effect. हा स्क्रीनिंग इफेक्ट काय असतो ना ओके तो आपल्याला 11th मध्ये स्टडी करायचा आहे. ठीक आहे ना, स्क्रीनिंग इफेक्ट काहीतरी असं हे लक्षात ठेवा तुम्ही. स्क्रीनिंग इफेक्ट 11th मध्ये स्टडी करायचा आहे. इन्क्रीजेस इन दी yes number of inner electrons. ठीक है ना. ओके,
इथे काय होतं, देर इज ऑल्सो अन इन्क्रीज इन मॅग्निट्यूड ऑफ स्क्रीनिंग इफेक्ट ड्यू टू द ग्रॅज्युअल इन्क्रीज इन द नंबर ऑफ इनर इलेक्ट्रॉन्स. स्क्रीनिंग इफेक्ट म्हणजे काय की थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. ओके, हा न्यूक्लियस आहे, त्याच्यामध्ये ह्या इनर सेल आहेत का, ह्या इनर सेल मध्ये जे काही इलेक्ट्रॉन असतात, these electrons shield the nucleus, okay, from the attraction of outer electrons. स्क्रीन करतात ना. ओके, आता किती इलेक्ट्रॉन्स असू दे इथं. ओके, मी जनरल लिहिलंय. ओके, हा जो आउटर इलेक्ट्रॉन आहे ना, ओके येस, त्या इलेक्ट्रॉनला ओके न्यूक्लियस कडे अट्रॅक्ट होऊ देत नाहीत का, कारण हे इलेक्ट्रॉन्स काय करतात, ह्या न्यूक्लियसला प्रोटेक्ट करतात. इनर इलेक्ट्रॉन्स, समजलं, हे स्क्रीन करतात, त्याला म्हणायचं स्क्रीनिंग इफेक्ट. ओके, मग जर अट्रॅक्शन कमी झालं ह्या इलेक्ट्रॉनचं तर काय, इट रिक्वायर्स लेस एनर्जी. Ionization energy required will be less. Why? Because it is less attracted towards the nucleus. Are you getting? Okay. Next point बघा. ठीक आहे, हे होतं रिगार्डिंग व्हेरिएशन ऑफ आयोनायझेशन एन्थॅल्पी इन ग्रुप. ओके, पुढे जाऊया. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. ठीक आहे, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी कशाला म्हणलं आपण आता बघा. ओके, इथे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम फॉर्म होतो ना. ओके, म्हणजेच काय, निगेटिव्हली चार्ज्ड ॲटम फॉर्म होतो, निगेटिव्ह आयन, त्याला म्हणायचं इलेक्ट्रोनिगेटिव्ह. इलेक्ट्रोनिगेटिव्ह, जो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो त्याला निगेटिव्ह म्हणायचं. आलं लक्षात? ठीक आहे, बघा इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी काय आहे. ओके, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी इज द एनर्जी रिलीज्ड व्हेन, ठीक आहे ना. ओके, एनर्जी रिलीज होते ह्या केसमध्ये. आता when an electron is okay added into isolated gases atom so as to convert it into negative ion. तिथं पॉझिटिव्ह आयन मध्ये कन्व्हर्जन होत होतं. ओके, इथं निगेटिव्ह आयन मध्ये कन्व्हर्जन होतं. ठीक आहे ना, एक न्यूट्रल गॅसेस ॲटम आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ऍड केला. ओके, काय फॉर्म झाला, X मायनस फॉर्म झाला. समजलं हे? ठीक आहे, हे इलेक्ट्रॉन लूज, इलेक्ट्रॉन गेन कशासाठी होतं, लूज गेन कशासाठी होतं, फॉर स्टॅबिलिटी, फॉर स्टॅबिलिटीसाठी होतं. लक्षात येते हे? ठीक आहे. फॉर मेजॉरिटी ऑफ एलिमेंट्स द इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी इज निगेटिव्ह. मोस्ट ऑफ द, ओके बघा, जी काय इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी असते ना, ओके, त्याला डेल्टा एच किंवा काय डेल्टा ईजी एच लिहू शकताय. ही काय असते, निगेटिव्ह असते, म्हणजे एनर्जी काय होते, रिलीज होते. ओके, पण असे पण काय ओके एलिमेंट्स आहेत जसे की नोबल गॅसेस. ठीक आहे, त्याच्यासाठी इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी काय असते, पॉझिटिव्ह असते, कारण का ते ऑलरेडी स्टेबल आहेत, इलेक्ट्रॉन इझिली ऍड होत नाही त्या केसमध्ये. ओके, इलेक्ट्रॉन जर इझिली ऍड होत असेल तरच इलेक्ट्रॉन एनर्जी काय होते, रिलीज होते. फॉर एक्झाम्पल काय म्हणलंय, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ऑफ हॅलोजन्स. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. हॅलोजन्स कसे आहेत, मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. आता इथं पण एक्सेप्शन्स आहेत, negative, because they can acquire a nearest noble gas okay configuration by accepting the extra electron. म्हणजेच काय, नोबल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ते काय करू शकतात, ओके अक्वायर करू शकतात, नियरेस्ट नोबल गॅस. कारण काय, आफ्टर ग्रुप नंबर 17 कुठला आहे, 18 ग्रुप आहे. आलं लक्षात? आणि 18 ग्रुप मध्ये ओके कोण आहेत, नोबल गॅसेस आहेत. समजलं हे? ठीक आहे. इन कॉन्ट्रास्ट, noble gases have large positive electron gain enthalpies. नोट करून ठेवा हे. ओके, नोबल गॅसेस साठी पॉझिटिव्ह आहे, डेल्टा एच इज इक्वल टू पॉझिटिव्ह ते लिहिलं. बिकॉज एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन ओके has to be placed in a next higher principal quantum number or energy level, thereby producing highly unstable electronic configuration. ठीक आहे, बघा ऑलरेडी नोबल गॅस साठी ओके सपोज हेलियम आहे, हेलियम साठी किती आहेत, 2 इलेक्ट्रॉन्स. इट इज स्टेबल नाउ, डुप्लेट कंप्लीट आहे. एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन ऍड केलं तर काय होतं, हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन S21 होतं. दिस इज अनस्टेबल नाउ. निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 28 आहे. एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन जर ऍड केलं त्याच्यामध्ये, तुम्ही इलेक्ट्रॉन ऍड केला ओके, तर काय होतं, निऑन ओके S28 ओके 1 होतं. दिस इज अनस्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे, स्टेबल कधी असतं, ओके तर काय, यस बघा सगळे नोबल गॅसेस स्टेबल आहेत, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दुसरे मेटल अक्वायर करायचा प्रयत्न करतात. अंडरस्टूड? ठीक आहे, मग एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन जर ऍड केला तर ते काय होतात, अनस्टेबल, म्हणून ते पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी दाखवतात. म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन ऍड करण्यासाठी एनर्जी रिक्वायर्ड असते. रिक्वायर्ड म्हणजे पॉझिटिव्ह,
रिलीज म्हणजे निगेटिव्ह. अंडरस्टूड? तुम्ही एक्सोथर्मिक एंडोथर्मिक रिएक्शन स्टडी केलं असणार आहे, सेम वे इथं स्टडी करायचं. क्लिअर? फॅक्टर्स अफेक्टिंग इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. फर्स्ट आहे ॲटॉमिक साइज. ठीक आहे ना? ॲज साइज ऑफ ॲटम इन्क्रीजेस, okay, distance between its nucleus and incoming electron also increases and electron gain enthalpy becomes less negative. बघा, जेवढी बिगर साईज असेल ना, बिगर साईज, ओके, तेवढा इलेक्ट्रॉन जो आहे तो इझिली त्याच्यामध्ये ऍड होतो का? नाही, कारण तो न्यूक्लियस पासून, ओके, खूप हवे असणार आहे, त्याच्यामुळे अट्रॅक्शन होणार नाही न्यूक्लियस सोबत. आलं लक्षात? सो बिगर साईज असेल, ओके, तर काय इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी काय होते? डिक्रीज किंवा लेस असते. आलं लक्षात? मग फ्रॉम लेफ्ट टू राईट इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जी आहे, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, त्याला इझी पण लिहू शकतो इथं. ओके, काय होते सांगा बरं? इन्क्रीज होते. फ्रॉम लेफ्ट टू राईट इन्क्रीजेस, फ्रॉम टॉप टू बॉटम, ते पुढे बघायचं आपल्याला, फ्रॉम टॉप टू बॉटम डिक्रीजेस. फ्रॉम टॉप टू बॉटम डिक्रीजेस. हॅलोजन फॅमिलीसाठी ग्रुप 17 साठी, ओके, कोण आहे अगोदर? ओके, हेलियम, सॉरी, फ्लोरीन, करेक्ट, क्लोरीन, ब्रोमीन आणि काय? आयोडीन. अस्टेटाईन कसं आहे? ओके, त्याची स्टडी करत नाही आपण. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. डाऊन द ग्रुप काय व्हायला पाहिजे? येस, डिक्रीज व्हायला पाहिजे. ठीक आहे, पण एक्सेप्शन आहे इथं. हे 11वीला स्टडी करायचं आपल्याला, टच करून देतो तुम्हाला एक्सेप्शन. काय आहे? तर क्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी हायर असते एज कम्पेअर्ड टू दी फ्लोरीन, and then bromine, and then iodine. नोट करून ठेवा, इथं क्वेश्चन विचारतात तुम्हाला, आणि विचारलेला आहे क्वेश्चन इथं तुम्हाला नीटला, JEE ला. करेक्ट? क्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी हायर असते. जनरल ऑर्डर काय आहे? डिक्रीजेस डाऊन दी ग्रुप. ओके, पण क्लोरीनची हायर आहे. असं का होतं? कारण फ्लोरीन हा खूप स्मॉलर आहे साईज. ओके, त्याच्यामुळे काय होतं? तिथं रिपल्शन होतं इलेक्ट्रॉनचं. ओके, एक्स्ट्रा जो इलेक्ट्रॉन ऍड करणार आहे त्याच्यामध्ये रिपल्शन व्हायला लागतं, खूप स्मॉलर आहे साईज. ठीक आहे ना? फक्त हे एक्सेप्शन लक्षात ठेवा. अगोदर कोण? क्लोरीन, त्याच्यानंतर फ्लोरीन, देन ब्रोमीन, देन आयोडीन, डाऊन द ग्रुप साठी. दुसरा फॅक्टर कुठला आहे बघा? विथ द इन्क्रीज इन न्यूक्लियर चार्ज, force of attraction between the nucleus and the incoming electron increases and thus electron gain enthalpy becomes more negative. न्यूक्लियर चार्ज जर इन्क्रीज झाला तर इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी काय होते? ओके, म्हणजे लास्ट सेल इलेक्ट्रॉन जो आहे तो इझिली ऍड होतो. करेक्ट ना? ओके, हा न्यूक्लियस आहे. ठीक आहे, तुम्ही इलेक्ट्रॉन इथं ऍड करताय, इलेक्ट्रॉन ऍड केला की त्याच्यामध्ये जे अट्रॅक्शन आहे ते काय? वाढायला पाहिजे. कधी वाढतं? ओके, न्यूक्लियर चार्ज वाढला तर. बघा, ॲटॉमिक साईज म्हणजे काय होणार आहे? ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप, डाऊन द ग्रुप गेला ॲटॉमिक साईज इन्क्रीज होते. न्यूक्लियर चार्ज अक्रॉस द पिरियड इन्क्रीज होतो, अक्रॉस द पिरियड. आलं लक्षात? मग अक्रॉस द पिरियड काय होते? इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी इन्क्रीज होते, आणि डाऊन द ग्रुप काय होते? डिक्रीज होते. ठीक आहे? यस, बघा, नेक्स्ट आहे सिमेट्री ऑफ, ओके, यस, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हा 11th मध्ये स्टडी करायचा आपल्याला डिटेलमध्ये, सिमेट्री वगैरे काय असते. ठीक आहे ना? त्याच्यामध्ये हाफ फिल्ड, आता पी ब्लॉक एलिमेंट्स आहेत सपोज, त्याच्यामध्ये काय? हा हाफ फिल्ड असतो, स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे ना? आणि फुल फिल्ड, दिस इज अगेन स्टेबल. हाफ फिल्ड आणि फुल फिल्ड जे असतं, ओके, ते काय? स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं, त्याला सिमेट्रिक म्हणायचं. करेक्ट? डी मध्ये पण तसंच होतं. 1 2 3 4 5, त्याला म्हणायचं सिमेट्रिकल. हाफ फिल्ड आहे हा, हाफ फिल्ड. ठीक आहे? आणि फुल फिल्ड काय असतो? 2 इलेक्ट्रॉन्स इन each ऑर्बिटल, दिस इज फुल फिल्ड. सॉरी, इथं फील्ड रॉंग झालं, 5 फील्ड. फील करायचं ना आपल्याला इलेक्ट्रॉन. हाफ फील्ड आणि फुल फील्ड, समजलं हे तुम्हाला? ठीक आहे, त्याला सिमेट्रिकल म्हणायचं. म्हणजे जिथं सिमेट्री असते ना, ओके, तिथं इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जी आहे ती काय असते? मोर पॉझिटिव्ह असते. म्हणजेच काय? लेस निगेटिव्ह असते, लेस निगेटिव्ह. कारण काय? स्टॅबिलिटी इन्क्रीज होते. समजलं? बघा इथं, the atoms with symmetrical configuration, electronic configuration, having full filled, okay, or half filled orbitals in the same subcell do not have any urge to take the extra electrons. Extra electrons घेतील का? त्याला नीड आहे का? नाही. There is no need to take the extra electron because they are already stable.
their configuration will become unstable if the extra electron added into it. बघा extra electron इथे add केलं तर त्याचं configuration unstable होतं. In case of energy will be needed and electron gain enthalpy will be positive. ओके, ह्या केस मध्ये काय होतं, येस इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी काय होते, पॉझिटिव्ह. फॉर एक्झाम्पल नोबल गॅसेस, व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल. ठीक आहे ना बाळांनो, तुम्हाला हे ओके इझिली कॅच होत नसेल, बरोबर आहे ना. ओके, तरी जे पॉइंट्स तुम्हाला समजतात ह्याच्यामध्ये हायर स्टडी आहे डेफिनेटली करेक्ट ना. जे तुम्हाला 11th नव्हतं बाळांनो, ओके हे तुम्ही स्टडी करताय त्याला तुम्हाला एक ब्रिज बनवून देतो मी 11th आणि 12th सॉरी 10th मध्ये. करेक्ट ना, असे पॉइंट्स असतात 11th ला. क्लिअर, ठीक आहे. एस बाबा इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी असते, मला ते डिटेल मध्ये समजून घ्यायचं आहे, असं तुम्हाला वाटलं पाहिजे. क्लिअर ना, ठीक आहे. नोबल गॅसेस साठी इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी काय असते, पॉझिटिव्ह. व्हॅरिएशन ऑफ इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी अक्रॉस द पिरियड. पिरियड मध्ये काय होते इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी, तर जनरल ऑर्डर दिलेले इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी बिकम्स मोर निगेटिव्ह विथ इन्क्रीज इन atomic नंबर अक्रॉस द पिरियड. काय होते, मोर निगेटिव्ह होते, मोर निगेटिव्ह across the period except noble gases, except noble gases. noble gases साठी काय असते, पॉझिटिव्ह असते. करेक्ट ना, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट बघा, variation of electron gain enthalpy in group. Electron gain enthalpy becomes less negative, okay, as we go down the group, less negative. आता इथे एक एक्सेप्शन लक्षात ठेवायचं, एक्सेप्ट मोर निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी कोणाची असते, Cl ची. तरी Cl ओके, ऍक्च्युअल ऑर्डर काय असली पाहिजे, फ्लोरीन, त्याच्यानंतर क्लोरीन, ब्रोमीन आणि काय असली पाहिजे, आयोडीन. बट दिस इज नॉट पॉसिबल. ओके, त्याला एक्सेप्शन म्हणायचं आणि एक्सेप्शन्स तुम्हाला एक्झामला विचारले जातात. व्हेरी IMP. दिस इज करेक्ट ऑर्डर एक्सेप्शन मध्ये. आलं लक्षात. ओके, जिथे जिथे एक्सेप्शन सांगतोय मी ते नोट करून ठेवत चला. ठीक आहे, बघा आता पुढं इलेक्ट्रॉन गेन, ओके सॉरी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ठीक आहे ना. ओके, इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट पाहिलं ना आता आपण. ओके, कधी असतो इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, जर तो निगेटिव्ह आयन फॉर्म करत असेल तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय आहे, इट इज डिफाइंड ॲज द टेंडेन्सी ऑफ एन एटम टू अट्रॅक्ट शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर्स टुवर्ड्स इटसेल्फ इज इन अ कोव्हॅलंट बॉन्ड. तर जनरली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे ती कशामध्ये, कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये स्टडी केली जाते, कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये. ठीक आहे ना. जो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो ना, ओके, दॅट मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम अट्रॅक्ट इलेक्ट्रॉन डेन्सिटी टुवर्ड्स इटसेल्फ. जे काही इलेक्ट्रॉन शेअर्ड आहेत, इथं शेअरिंग आहे इलेक्ट्रॉनची दोन्ही मध्ये. ओके, आता शेअरिंग वगैरे तुम्हाला समजणार नाही. ओके, पण लक्षात घ्या थोडंसं, हा बॉन्ड जो फॉर्म झालेला आहे कार्बन आणि ह्या एक्स मध्ये, ओके, कशामुळे झालेला आहे, तर ड्यू टू शेअरिंग पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत तो काय करतो, स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेतो. That tendency to attract the bonding electron towards itself is called as a electronegativity. समजते, ठीक आहे. मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह पिरियडिक टेबल मध्ये एलिमेंट कोण आहे, फ्लोरीन आहे, ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किती आहे, 4 आहे. त्याच्यानंतर कोण येतो, ऑक्सिजन येतो, त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 3.5 आहे. त्याच्यानंतर कोण येतो, नायट्रोजन. ठीक आहे ना. ओके, अप्रॉक्सिमेटली त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 3 आहे. क्लोरीन अप्रॉक्सिमेटली किती आहे, 3 आहे. ठीक आहे ना. ओके, त्याच्यानंतर मग बाकीचे एलिमेंट्स येतात. समजते. मग मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट तुमच्या लक्षात असू द्या, त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लक्षात असू द्या, 4, 3.5, 3. ठीक आहे. आता ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी स्केल असते. ओके, पॉलिंग स्केल म्हणलं जातं. ते आपल्याला 11th मध्ये स्टडी करायचं आहे, कॅल्क्युलेशन वगैरे कसं करायचं ते. ठीक आहे, फक्त एवढी ऑर्डर लक्षात ठेवा. क्लिअर, ठीक आहे. मग ह्या कार्बनला जो लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आता 2 एलिमेंट्स अटॅच केलं, इथं काय सपोज कार्बन आहे आणि दुसरा काय केला, फ्लोरीन अटॅच केला. ठीक आहे. येस, कार्बनची जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे, ओके, ती काय फ्लोरीन पेक्षा खूप कमी आहे. ओके, म्हणून काय इथले जे 2 इलेक्ट्रॉन, एक फ्लोरीनचा इलेक्ट्रॉन असतो, कार्बनचा, these two electrons get attracted more towards the fluorine electron density आणि less towards the carbon. Okay, म्हणजेच काय, it has a tendency to attract these electrons, bonding electrons, that is called as electronegativity. ठीक आहे ना. ओके, थोडं थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा.
ओके. कोव्हॅलंट बॉन्ड रिगार्डिंगच आहे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. व्हॅरिएशन काय आहेत बघा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मध्ये. येस, फर्स्ट व्हॅरिएशन ॲटॉमिक साईज. करेक्ट. व्हॅरीज इन्व्हर्सली म्हणजेच काय, ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिक्रीजेस. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज इन्व्हर्सली रिलेटेड टू दी साईज. समजलं. साईज इन्क्रीज झाली, आता हे खूप महत्वाचं रिलेशन आहे. साईज इन्क्रीज झाली की इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होते, डिक्रीज होते. चार्ज ऑन आयन, ठीक आहे ना, व्हॅरीज डायरेक्टली. चार्ज इन्क्रीजेस, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे, चार्ज. करेक्ट ना. जेवढा मोर चार्ज असेल तेवढा मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह असणार आहे. समजलं. ओके. चेक करायचं लिथियम आणि लिथियम प्लस. लिथियम प्लस कसा आहे, मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह एज कम्पेअर टू लिथियम. Fe2 प्लस Fe3 प्लस. Fe3 प्लस कसा आहे, मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे एज कम्पेअर टू दी Fe2 प्लस. करेक्ट. नेक्स्ट आहे हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन कन्सेप्ट तुम्हाला समजणार नाही आता. हायब्रिडायझेशन कुठे स्टडी करायचं आपल्याला, ओके, 11th मध्ये स्टडी करायचं. ठीक आहे ना. ओके. त्याच्यामध्ये 3 टाईपचे हायब्रिडायझेशन जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये स्टडी करतो आपण. एक असतो sp, त्याच्यानंतर दुसरा sp2 आणि sp3. ओके. इथं s कॅरेक्टर हायर आहे. sp हायब्रिडायझेशन असेल तर तो मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह, देन sp2, देन sp3. ठीक आहे. मग कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल, ट्रिपल बॉन्ड असेल, ओके, थोडंसं म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, जनरल सांगतो मी, ओव्हरव्ह्यू करतो. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड हा sp हायब्रिडाइज्ड असतो. कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा sp2 हायब्रिडाइज्ड असतो. ठीक आहे. कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन हा sp3 हायब्रिडाइज्ड असतो. मग हा काय झाला, मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह. त्याच्यानंतर ठीक आहे ना, लक्षात ठेवा. हा ऍसिटिलीन आहे, तुमच्या लक्षात येत असणार आहे. ऍसिटिलीन हा, ठीक आहे. त्याच्यामुळे त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मोर आहे. हा कोण आहे, CH3 इथिन आहे. हा कोण आहे, इथिन आहे, H2C डबल बॉन्ड CH2. करेक्ट. हा कोण आहे, ऍसिटिलीन, HC ट्रिपल बॉन्ड CH. हा मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह असतो. समजलं हे. नेक्स्ट पिरियडिक टेबल मध्ये ओके ट्रेंड्स कसे असते लक्षात आले तुमच्या आता. ठीक आहे. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी परत एकदा सांगतो मी. पुढे आहे ट्रेंड्स इन पिरियड. ठीक आहे ना, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी साठी बघा. इन पिरियड we move from left to right, electronegativity increases. बघा, in the period electronegativity काय होत जाते, इन्क्रीज होते. सपोज बोरॉन पासून जर घेतलं, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. कोण मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, फ्लोरीन, then oxygen, then this nitrogen, and then carbon. This is the order of electronegativity from left to right. While in group electronegativity decreases. ठीक आहे ना. ओके. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑर्डर काय आहे, फ्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. ही इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑर्डर आहे. आयोनायझेशन गेन, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीची ऑर्डर मात्र काय एक्सेप्शनल आहे. आलं लक्षात. ठीक आहे. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑर्डर अलॉंग द पिरियड आणि डाऊन द ग्रुप. अलॉंग द पिरियड इन्क्रीज होते, डाऊन द ग्रुप काय होते, डिक्रीज होते. फॉर नोबल गॅसेस इट्स व्हॅल्यू इज टेकन ॲज 0. नोबल गॅसेस साठी ओके व्हॅल्यू काय करतात, 0 घेतात. कारण काय, तिथं अट्रॅक्शन पॉवर वगैरे काही नाही. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी हेल्प्स टू प्रेडिक्ट. कशासाठी यूज करतात इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, तर काय, पोलॅरिटी. एखाद्या बॉन्ड मध्ये ओके किती पोलॅरिटी आहे, ए बी. ठीक आहे ना. ओके. इट कॅरीज निगेटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज. त्याच्यामध्ये पोलॅरिटी कसं येतं वगैरे 11th मध्ये स्टडी करायचं, इथं नाही. ओके. पोलॅरिटी इन्क्रीज होते ड्यू टू, सॉरी, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी हेल्प्स टू प्रेडिक्ट दी पोलॅरिटी ऑफ बॉन्डची पोलॅरिटी. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर डायपोल मुवमेंट, हे सुद्धा आपल्याला कुठं 11वी मध्ये स्टडी करायचं आहे. डायपोल मुवमेंट इथं स्टडी करायचं नाही. केमिकल रिॲक्टिव्हिटी बघूया आफ्टर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. ओके. पुढे काय करूया आपण, केमिकल रिॲक्टिव्हिटी स्टडी करूया. ठीक आहे ना. ओके. आता केमिकल रिॲक्टिव्हिटी कशावरती डिपेंड असणार आहे, मेटॅलिक कॅरेक्टर, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. करेक्ट ना. येस. बघा, रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल्स इन्क्रीजेस ओके विथ डिक्रीज इन आयोनायझेशन एन्थॅल्पी. म्हणजे काय, मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं, मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप. डाऊन द ग्रुप मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं, इन्क्रीजेस. आणि आयोनायझेशन एन्थॅल्पी ओके इज व्हॉट, डिक्रीजेस. आयोनायझेशन एन्थॅल्पी डिक्रीज झाली की रिॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. ओके.
पूर्ण स्टेटमेंट बघा आता. रिएक्टिव्हिटी ऑफ मेटल इन्क्रीजेस विथ decrease in ionization enthalpy, very important. Okay, decrease in electronegativity and increase in atomic size as well as electropositive character. हे कोणासाठी आहे? फक्त मेटल साठी, नॉट फॉर नॉन मेटल्स. मेटल साठी आयोनायझेशन एंथॅल्पी कमी असली पाहिजे, करेक्ट ना? ओके, म्हणजे आयोनायझेशन एंथॅल्पी डिक्रीज झाली पाहिजे, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ओके काय झाली पाहिजे? डिक्रीज झाली पाहिजे, आणि काय? ॲटॉमिक साईज इन्क्रीज झाली पाहिजे. समजलं ना? ओके, इट बिकम्स मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह, मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. समजलं? रिएक्टिव्हिटी ऑफ नॉन मेटल्स इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इन्क्रीज झाली, ओके, तर काय? नॉन मेटलची रिएक्टिव्हिटी काय होते? इन्क्रीज होत जाते. ओके, मग आपण जर रिएक्टिव्हिटीचा विचार केला तर फ्लोरीन कसा आहे? मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह, नॉन मेटल आहे ना? ओके, Cl then Br and then what? रिएक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ ओके हॅलोजन्स. क्लिअर? नॉन मेटल्स मध्ये आलं लक्षात? त्याच्यानंतर पुढे इन्क्रीजेस इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी as well as electron gain enthalpy, okay, and decreases in atomic radii. नॉन मेटल साठी ओके इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी डेल्टा इज म्हणूया H काय असली पाहिजे? काय झाली पाहिजे? as well as इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी म्हणजे काय झाली पाहिजे? इन्क्रीज झाली पाहिजे, म्हणजे मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह, थोडक्यात मोर निगेटिव्ह. समजलं हे? ठीक आहे. इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी ओके यस मोर इलेक्ट्रॉन सॉरी मोर निगेटिव्ह असेल, ओके, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ओके यस मोर असेल, ओके, तर रिएक्टिव्हिटी काय असते? मोर असते. त्याच्यानंतर डिक्रीज इन ॲटॉमिक रेड आहे, म्हणजेच रिएक्टिव्हिटी जी आहे नॉन मेटल साठी फ्रॉम टॉप टू बॉटम काय होते? इन्क्रीज होते, इन्क्रीज फ्रॉम टॉप टू बॉटम. हॅलोजन इज द ओके बेस्ट एक्झाम्पल फॉर नॉन मेटल्स. क्लिअर? ट्रेंड्स इन केमिकल प्रॉपर्टीज. आता परत मेटॅलिक कॅरेक्टर दिलेला आहे तुम्हाला, ओके, हे जे की डिस्कस केले ऑलरेडी आपण. मेटॅलिक कॅरेक्टर अल्कली मेटल साठी दिलेले डिक्रीज अक्रॉस द पिरियड, ओके इज मॅक्सिमम ऑन द एक्स्ट्रीम लेफ्ट. ठीक आहे ना? ओके, लेफ्टला काय असते? मॅक्सिमम असते, आणि राईटला काय असते? मिनिमम असते. ठीक आहे ना? नेक्स्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस अलॉंग द पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं? इन्क्रीज होतं फ्रॉम लेफ्ट टू राईट. बेसिक नेचर ऑफ ऑक्साइड्स decreases from left to right in period. लक्षात ठेवा हे. बेसिक नेचर. ऍसिडिक नेचर ऑफ ऑक्साइड increases from left to right. नॉन मेटल्स चे जनरली काय? नॉन मेटल जे आहेत, नॉन मेटल्स हे ऍसिडिक ऑक्साइड्स फॉर्म करतात, ऍसिडिक ऑक्साइड्स, आणि मेटल्स जे आहेत ते बेसिक ऑक्साइड्स फॉर्म करतात, बेसिक ऑक्साइड्स. ठीक आहे? एम्फोटेरिक पण असतात, एम्फोटेरिक, ते आपल्याला 11th मध्ये स्टडी करायचं, एम्फोटेरिक ऑक्साइड्स. ओके, नेक्स्ट व्हॅरिएशन फ्रॉम टॉप टू बॉटम. मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं सांगा बरं? इन्क्रीजेस डाउन द ग्रुप जनरली, ओके, व्हॉट इन्क्रीजेस? बिकॉज इन्क्रीज इन atomic s and hence atomic size and hence decrease in the ionization energy. लक्षात आलं हे? टॉप टू बॉटम काय होतं? मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होत जातं, कारण काय? साईज इन्क्रीज होते, आयोनायझेशन एंथॅल्पी डिक्रीज होते. समजलं? नेक्स्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर yes generally decreases down the group. non metallic character decrease, increases कोण? metallic character increase. carefully लक्ष द्या, ठीक आहे ना? metallic character increase आणि non metallic character काय होतं? decrease होतं. as electronegativity of element decreases from top to bottom. समजलं? non metallic character increase कधी होतं? electronegativity increase होत गेली. understood? basic nature of oxides. since metallic okay yes character or electropositivity of elements increases in going from top to bottom in group, basic nature of oxides okay naturally increases. म्हणजे ऑक्साइडचं जे काय बेसिक नेचर असतं, मेटल ऑक्साइड जे काय फॉर्म होतात, बरोबर आहे ना, त्याचं ओके जे काय नेचर आहे, ओके बेसिक नेचर काय होत जातं? इन्क्रीज होत जातं डाऊन द ग्रुप. अंडरस्टूड? ओके, सीसीएमचा जो काय ऑक्साइड असणार आहे तो मोर बेसिक असणार आहे एज कम्पेअर्ड टू दी लिथियम. क्लिअर? ऍसिडिक कॅरेक्टर,
ठीक आहे ना. ओके, ट्रेंड्स आहेत काय प्रॉपर्टीज मध्ये. Acidic character of oxides generally decreases on non-metallic character, sorry, generally decreases acidic character of oxides as non-metallic character of elements decreases. ठीक आहे ना. ऍसिडिक कॅरेक्टर डिक्रीजेस म्हणजेच काय, मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होत गेलं. ओके, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस म्हणले ना, म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होत जाईल इन गोइंग फ्रॉम टॉप टू केस बॉटम. समजलं का. ऍसिडिक कॅरेक्टर टॉप टू बॉटम काय होत जातो, डिक्रीज. ऍसिडिक कॅरेक्टर, बेसिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं. रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल्स जनरली इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप. हे नोन आहे तुम्हाला आता. सिन्स द tendency to lose electron increases. Reactivity of non-metals, ठीक आहे, decreases down the group. का, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे, ओके, ती काय होत जाते, डिक्रीज होत जाते डाऊन द ग्रुप. आलं लक्षात. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होत गेली की रिॲक्टिव्हिटी इन्क्रीज होत जाते. ठीक आहे. सिन्स इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ नॉन मेटल्स इन ग्रुप डिक्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम, their reactivity also decreases. क्लिअर. हे थेरॉटिकल पॉइंट्स आहेत काय, तुम्हाला हे करत जायचे आहेत. त्याच्यावरती स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट पॉइंट व्हेरी इम्पॉर्टंट, एनोमॅलस प्रॉपर्टीज ऑफ सेकंड पिरियड एलिमेंट्स. फक्त सेकंड पिरियड एलिमेंट साठी एक एक्झाम्पल म्हणून घेतलेलं मी इथं, कारण तुम्हाला हे टच करून द्यायचं 11th मला. ओके, एनोमॅलस म्हणजे काय, डिफरंट प्रॉपर्टीज, डिफरंट. ठीक आहे. प्रत्येक हेड जो आहे ना, ओके, प्रत्येक हेड जसे की ग्रुप 13, 14, 15, 16, 17, बरोबर आहे ना. ओके, इथं फर्स्ट ग्रुप आणि सेकंड ग्रुप, प्रत्येकाचा हेड जर पाहिला आपण, लिथियम, ओके, बेरिलियम, हायड्रोजनला बाजूला ठेवलं आपण, फक्त लिथियम घेतोय. बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, ओके, आणि फ्लोरीन. हे सगळे जे एलिमेंट्स आहेत ना, त्याच्या ग्रुप सोबत प्रॉपर्टीज ह्या डिफरंट दाखवतात. लक्षात येते का. त्याच्यापेक्षा वेगळ्या प्रॉपर्टीज हे दाखवतात एलिमेंट्स. समजते. ओके, त्याला म्हणायचं एनोमॅलस प्रॉपर्टीज. प्रत्येक एलिमेंट, ओके, कुठला टॉपचा एलिमेंट, तो काय दाखवतो, डिफरंट प्रॉपर्टीज दाखवतो. ओके, ऍज कम्पेअर टू दी अदर एलिमेंट्स इन सेम ग्रुप. ओके, इथं बघा काय म्हणलेलं आहे. The first element of each of the group first lithium, group second beryllium, and group 13 to what, 17, boron to fluorine, differs in many respect, okay, is from other members of their respective groups. लक्षात येते, डिफर्स म्हणलंय म्हणजे ते डिफरंट आहेत दॅन अदर मेंबर्स. प्रत्येक ग्रुप मेंबर्स मध्ये ते डिफरंट प्रॉपर्टीज दाखवतात. फॉर एक्झाम्पल, लिथियम अनलाइक अदर अल्कली मेटल्स. लिथियम हा काय, डिफरंट प्रॉपर्टीज दाखवतो. लिथियम कसा आहे, डिफरंट आहे, डिफरंट दॅन अदर अल्कली मेटल्स. अँड बेरिलियम unlike other alkaline earth metals form compounds which have a significant covalent character. ठीक आहे ना. ओके, हा लिथियम जो आहे तो अल्कली मेटल्स मध्ये, बेरिलियम जो आहे, ओके, तो अल्कलाइन अर्थ मेटल्स. हे जनरली आयोनिक कंपाऊंड्स फॉर्म करायला पाहिजे, बरोबर आहे ना. ओके, काय फॉर्म करायला पाहिजे, आयोनिक कंपाऊंड्स. कारण काय, तो इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो ना. ओके, मग ह्या सिच्युएशन मध्ये, ओके, काय होतं, फर्स्ट एलिमेंट जो आहे तो कोव्हॅलेंट कॅरेक्टर दाखवतो. लक्षात ठेवा. अदर मेंबर्स ऑफ दोज ग्रुप्स प्रिडॉमिनंटली, ओके, फॉर्म्स आयोनिक कंपाऊंड्स. अदर जे आहेत ते काय फॉर्म करतात, आयोनिक. हे लक्षात ठेवा. मग आता प्रत्येक एलिमेंट जो आहे, आता लिथियम सांगितला, बेरिलियम सांगितला, बरोबर आहे ना. ओके, तसं काय अदर पण एलिमेंट्स आहेत. समजलं. हे प्रत्येक हेड जो आहे प्रत्येक ग्रुपचा, ओके, तो काय डिफरंट प्रॉपर्टीज दाखवतो ऍज कम्पेअर टू दी अदर, म्हणजे मोस्ट ऑफ दी प्रॉपर्टीज, सगळ्या नाही. इट हॅज बीन, सॉरी, नेक्स्ट आहे बघा, डायगोनल रिलेशनशिप. डायगोनल म्हणजे लाईक दिस, क्रॉस रिलेशनशिप. कशामुळे अराईज होते तर का, साईज, सिमिलॅरिटी इन साईज असं म्हणू शकता. सिमिलॅरिटी इन साईज, साईज मध्ये सिमिलॅरिटी असेल, ओके, तर हे रिलेशन अराईज होतं आणि त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये, ओके, सिमिलॅरिटी असते. It has been observed that some elements of second period show similarities with elements of the third period placed diagonally to each other. हे diagonal relationship. लिथियम कशासोबत, मॅग्नेशियम सोबत, बेरिलियम अल्युमिनियम सोबत, बोरॉन सिलिकॉन सोबत. हे तुम्हाला विचारलं जातं
विच ऑफ द फॉलोइंग पेअर शोज डायगोनल रिलेशनशिप? तर मग लिथियम मॅग्नेशियम, बेरिलियम ॲल्युमिनियम, बोरॉन सिलिकॉन. म्हणजे पिरियॉडिक टेबल मध्ये जर पाहिलं ना आपण, ओके, कुठं आहे पिरियॉडिक टेबल? ठीक आहे. हा जो बेरिलियम आहे, लिथियम जो आहे तो कोणासोबत डायगोनल रिलेशनशिप दाखवतो? मॅग्नेशियम सोबत डायगोनल क्रॉस रिलेशनशिप. बेरिलियम जो आहे तो कोणासोबत दाखवतो? ॲल्युमिनियम सोबत. बोरॉन जो आहे तो कोणासोबत? सिलिकॉन सोबत डायगोनल रिलेशनशिप दाखवतो. समजलं हे? येस. हे ग्रुप्स लक्षात ठेवा कसं डायगोनली रिलेटेड आहेत ते. ठीक आहे. ठीक, बघा. This is called diagonal relationship and is due to reason that these pairs of elements have almost identical ionic radii कशी आहे? Identical आहे. And polarizing power सुद्धा कशी आहे? Identical आहे. मग सिमिलॅरिटी कशामध्ये आहे? लक्षात आलं तुमच्या आता? ठीक आहे. येस, ही डायग्राम लक्षात ठेवा. लिथियम बेरिलियम, बेरिलियम ॲल्युमिनियम, बोरॉन सिलिकॉन. हे कुठं स्टडी करायचं तुम्हाला? 11th मध्ये स्टडी करायचं आहे. डायगोनल रिलेशनशिप वरती सुद्धा क्वेश्चन कॉम्पिटिटिव्ह एक्झामला विचारला जातो. अंडरस्टूड? ठीक आहे. येस. आता काही क्वेश्चन्स बघूया आपण. फर्स्ट क्वेश्चन बघा. द करेक्ट ऑर्डर ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. काय असेल इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑर्डर? फर्स्ट ऑफ ऑल फ्लोरीन. करेक्ट ना? मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट इन पिरियॉडिक टेबल. मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह म्हणलं तरी चालतं. ऑक्सिजन, बरोबर आहे ना? ओके. मग त्याच्यानंतर अदर एलिमेंट्स. क्लोरीन नंतर ऑक्सिजन कुठं आहे बघा. मग त्याच्यानंतर क्लोरीन अँड क्लोरीन. दिस इज द ऑप्शन. क्लोरीनची किती असते? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 4 असते. ऑक्सिजनची 3.5. हे पाठ करून ठेवा. ठीक आहे. नायट्रोजनची 3, क्लोरीनची 3. ठीक आहे ना? ओके. सम इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीज गिवन असणार. पाठ करा. Which one will have the highest second ionization enthalpy? Second ionization enthalpy विचारले, कोणासाठी हायेस्ट असेल? ठीक आहे ना? मग फर्स्ट इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह होत असेल. ओके. मग सेकंड इलेक्ट्रॉन साठी, ओके, तो जर ऍटम स्टेबल असेल तर काय? हाय आयोनायझेशन एन्थॅल्पी. मग स्टॅबिलिटी कोणामध्ये येते बघा. एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करा प्रत्येकामधला. ओके. एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला. ओके. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय राहतं? इथं 2 आहेत इलेक्ट्रॉन, इथं 8 आहेत, इथं 1 आहे. 2 8 1 आहे. एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला तर कन्व्हर्जन कशामध्ये होतं? 2 8 मध्ये. डेफिनेटली इट इज स्टेबल. बरोबर आहे ना? का नोबल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑक्टेट कंप्लीट आहे, म्हणजे स्टेबल आहे तो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा. 2 which one will have the highest second ionization enthalpy म्हणले ना. ओके. 2 आणि इथे किती आहेत? 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे ते अनस्टेबल आहे ऑलरेडी. 2 8. सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी विचारले इथं. फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी हायर आहे. फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी हायर. का असं? फर्स्ट का हायर? कारण ऑलरेडी हा कसा आहे? स्टेबल आहे का स्टेबल? ठीक आहे. इथं बघा सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी हायर आहे का? फर्स्ट मध्ये 2 आहेत, सेकंड मध्ये 8 इलेक्ट्रॉन, थर्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन. 2 8 2. एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला. 2 8 1. ठीक आहे ना? ओके. लोअर असणार आहे. लोअर बिकॉज इट बिकम्स स्टेबल बाय डोनेटिंग दिस इलेक्ट्रॉन. सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी या केसमध्ये लोअर असणार. हायेस्ट कुठं असणार? मग फर्स्ट मध्ये. सेकंड आयोनायझेशन आहे. सेकंड समजलं ना? अगोदर एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचं, म्हणजेच काय? M फॉर्म्स M प्लस बाय रिमूव्हल ऑफ 1 इलेक्ट्रॉन. एक इलेक्ट्रॉन कमी केला. परत इलेक्ट्रॉन रिमूव्ह करा. M2 प्लस. हा फॉर्म करायचा आहे तुम्हाला. दॅट इज कॉल्ड एज अ सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी 2. आणि हे काय असणार आहे इथं? आयोनायझेशन एन्थॅल्पी 1. क्लियर? नेक्स्ट. The correct order of first ionization potential among following elements: beryllium, boron, carbon, nitrogen आणि oxygen. हे सांगितलं मी तुम्हाला आता. ठीक आहे ना? ओके. कोणाचे हायर असणार आहे असं विचारले इलेक्ट्रॉन एन्थॅल्पी. ठीक आहे ना? ओके. एक तर नायट्रोजनची हायर असते ॲज कम्पेअर टू ऑक्सिजन. बेरिलियमची हायर असते ॲज कम्पेअर टू बोरॉन. हे जर तुमच्या लक्षात आलं तर काय ऑर्डर तुम्ही इझिली सांगू शकता.
ठीक आहे ना. ओके, अगोदर कुठली असणार आहे? नायट्रोजन, त्याच्यानंतर कोणाची? ऑक्सिजनची, त्याच्यानंतर मग कार्बनची, त्याच्यानंतर बेरिलियमची, त्याच्यानंतर बोरॉनची. ओके, नायट्रोजन एकाच ठिकाणी, इथे एक दिसतो नायट्रोजन तुम्हाला, नायट्रोजन, ऑक्सिजन. ओके, अगोदर इथं बोरॉन दिलेला आहे, बोरॉनची आहे का? नाही. सो दिस ऑप्शन इज कॅन्सल्ड. एक्सेप्शनल केस आहे IUPAC, जे की कॉम्पिटिटिव्ह एक्झामला तुम्हाला विचारलं जातं. विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टीज जनरली डिक्रीजेस अलॉंग ए पिरियड. ठीक आहे ना. अलॉंग ए पिरियड म्हणजे फ्रॉम लेफ्ट टू राईट कुठली प्रॉपर्टी डिक्रीज होते? आयनायझेशन एन्थॅल्पी इन्क्रीज होते, मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होतं, ठीक आहे ना. इलेक्ट्रॉन ॲफिनिटी इन्क्रीज होते आणि व्हॅलन्सी सुद्धा काय होते? इन्क्रीज. जनरली फर्स्ट इन्क्रीजेस अँड देन डिक्रीजेस. करेक्ट ना. व्हॅलन्सी माहिती आहे तुम्हाला, व्हॅलन्सी 1 to 4 आणि 4 to 0. समजलं हे बाळांनो? ठीक आहे. येस, आय थिंक टुडे विल स्टॉप हिअर. ओके, कंटिन्यू स्टडी करत राहा बाळांनो तुम्ही. ओके, येस, मेन आणखीन काय महत्त्वाचे कन्सेप्ट येणार आहेत पुढच्या लेक्चरमध्ये. करेक्ट ना. थोडंसं हायर लेवलला घेऊन चाललोय मी तुम्हाला. करेक्ट, 11th मध्ये टच करून देतोय. तुम्हाला वाटत असेल की सर खूप हायर कन्सेप्ट घेत आहेत. ओके, येस, पण हे महत्त्वाचं आहे बाळांनो, तुम्हाला तिथं टच करून दिलं पाहिजे. लक्षात आलं? ब्रिज करून देतो मी तुम्हाला. ओके, येस, कंटिन्यूस वाचत राहा तुम्ही. टुडे विल स्टॉप हिअर. ओके, ऑल द बेस्ट.